नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 23 जानेवारी 2025 आणि आपण 23 ऑक्टोबरला हरभरा पेरलं होतं आणि आजच्यानं ह्या प्लॉटला जवळपास 93 दिवस झाले. तर आणि आजपासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे, कारण की आपण सांगितलं की राज्यामध्ये 1 फेब्रुवारी 2025पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे म्हणून असं सांगितलं. पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो की ज्यांचा हरभरा काढायचा असेल त्यांनी काय करा, 1 तारखेपर्यंत काढून घ्या. ज्यांचा कांदा काढणी चालू 1 तारखेपर्यंत काढून घ्या, कारण की 2 फेब्रुवारीला थोडं हवामान खराब होणार आहे म्हणून वातावरणात बदल होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात सांगायचं झालं तर सध्या म्हणजे आज 23 पासून तर 1 फेब्रुवारीपर्यंत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळीकडेच म्हणजे काय होणार आहे, हवामान कोरडंच राहणार आहे. दिवसात थोडं ऊन तापणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा. काय झालं की तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो, एक सगळ्यांना माहीत असं म्हणून एक सगळ्यांनी लक्षातच घ्यायचं. संक्रांत झाली, संक्रांत झाल्याच्या नंतर संक्रांतीला नेमकं तिळाचे लाडू असतात. तर तुम्हाला एक सांगतो, जसं म्हणजे तिळाप्रमाणे असं उन्हामध्ये वाढ होत जाते म्हणून हे म्हणजे पूर्वीचंच लावलेलं आहे म्हणून हे तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगितलं. तसं संक्रांतीपासून ऊन कमी होत ऊन वाढत जातं, तिळानं ऊन वाढतं आणि थंडी कमी होत जाते म्हणून हे लक्षात घ्यायचं. म्हणजे सांगायचं झालं तर 14 जानेवारीपासून दरवर्षी हे लक्षात घ्यायचं. पण त्याच्यानंतर सांगतो की राज्यामध्ये आता म्हणजे आज आहे 23 जानेवारी, तर 23 जानेवारीपासून 1 फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे. रात्रीला थंड लागणार आहे, पण दिवसामध्ये थोडा उन्हाचा चटका जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा कांदा काढणे तुम्ही काय करा, 1 तारखेपर्यंत काढून घ्या. बऱ्याच शेतकऱ्याचे हरभरे देखील आले, त्यांना सांगतो की तुम्ही 1 तारखेपर्यंत काढून घ्या. 2-3 तारखेला महाराष्ट्रामध्ये थोडं खराब वातावरण होणार आहे, म्हणजे आभाळ येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर सांगायचं की झालं तर 2 आणि 3 तारखेला राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे म्हणून हे माहीत असं म्हणून हे अंदाज देत आहे. आणखीन 2-3 दिवसांना डिटेल सांगणार आहे, पण तुम्हाला एक नुसतं माहिती असतं म्हणून हे सांगत आहे. राज्यामध्ये 1 फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडेपर्यंत 2-3 तारखेला थोडं ढगाळ वातावरण आहे आणि तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता देखील आहे म्हणून हे एक अंदाज म्हणून शेतकऱ्याला सांगतो. ज्यांचं कोरडवाचे हरभरे काढायला तुम्ही काढून घ्या. कांदा लागवड काढणी चालू काढून घ्या. मका देखील मिरचीच्या शेतकऱ्याला सांगतो 1 तारखेपर्यंत तुम्ही तुमची धुळे नंदुरबार जिल्ह्यातली मिरची काढून घ्या, कारण की तुमच्या धुळे नंदुरबार जिल्ह्याकडे थोडी पावसाची शक्यता थोडी जास्त आहे म्हणून हे देखील त्यांनी लक्षात येतं. पण राज्यामध्ये 1 फेब्रुवारीपर्यंत मात्र हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. 2च्या नंतर वातावरणात बदल होणार आहे म्हणून हे देखील लक्षात यायचं. तसं तर 31 तारखेला तर वातावरणामध्ये आपल्याला बदल व्हायला जाणून येईल, थोडी गरमी दिसेल म्हणून हे लक्षात यायचं. पण राज्यात मात्र सध्या 1 तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे. ज्यांचा हरभरा काढणी चालू आहे त्याने काढून घ्या हे देखील सांगतो. आणि पाहू शकताय की हे आपला 30 ऑक्टोबरचा प्लॉट आहे. या ठिकाणून शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहेत, म्हणजे जसं पेरणीपासून तर दररोज अपडेट ह्या प्लॉटचे दिलेले. पण पाहू शकता, मी म्हणत असताना हरभरा इतकं दाटा असावं की प्लेट फेकली की वर तरंगावं. आजच्यानं याला 93 दिवस झाले तर 105 दिवसाची व्हरायटी आहे म्हणून हे देखील सांगतो. आणखी 10-12 दिवस लागतील. आता एकदम ट्रेस दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला शेतकऱ्याला सांगतो की हरभऱ्या बाबतीत सांगायचं झालं तर आपल्याला जितका वाढू द्यायचं तितका वाढू द्यायचं ना. आपल्या हातात घाटे कधी लावायचे तर लगेच पाणी बंद करायचं द्यायचंच नाही. असं केल्याच्यानंतर खूप फुलं लागतात आणि घाटे देखील लागतात म्हणून हे लक्षात द्यायचं. पण राज्यात मात्र आता आज आहे 23 जानेवारी 2025, आजपासून राज्यामधले थोडं तर कोरडं हवामान आहे हे देखील. आणखीन एक सांगतो, उन्हाळ्याची चावल कशी सुरू होते की म्हणजे जानेवारी एंडिंग आणि फेब्रुवारी लागतात, काय होतात अशा वावटोळी सुरू होतात, वारे सुरू राहतात. असं सुरू झालं की समजायचं आता उन्हाळ्याची चावल लागली म्हणून हे लक्षात यायचं. आणि संक्रांतीपासून काय होतं, संक्रांत झाल्यापासून तिळानं ऊन वाढत जातं आणि तिळानं थंडी कमी होत जाते म्हणून हे लक्षात यायचं. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच उद्याच्याला देखील मेसेज देणार नाही. धन्यवाद.